सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी 12व्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची फेर निवड करण्यात आली, तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे। तसेच कार्याध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 8 सप्टेंबर 2024 रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले, त्यास मंजुरी देण्यात आली। त्यानंतर मावळती खजिनदार विनोद कामतकर यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला, त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। दरम्यान अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली, तर त्यास संगमेश जेहुरे, विश्वभूषण लिमये यांनी अनुमोदन केले। विक्रम खेलबुडे यांनी 12व्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडविला आहे। दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला। पत्रकारांसाठी विविध उपयोगी उपक्रम राबविले। पत्रकारांसाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। सर्वांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विक्रमवीर नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट राजकुमार नरोटे यांनी काम पाहिले। निवडीनंतर अध्यक्ष व सरचिटणीस यांचा निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट नरोटे, माजी अध्यक्ष संजीव पिंपरकर, चंद्रशेखर कव्हेकर, प्रशांत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आयत्या वेळी पत्रकारांनी विविध सूचना मांडल्या। यावेळी सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावर्षीचे नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी याप्रमाणे: अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, कार्याध्यक्ष कृष्णकांत चव्हाण, उपाध्यक्ष उमेश कदम, आफताब शेख, अजित उंबरसकर, नितीन पात्रे, अजित संघवे, रतनप्पा बनसोडे, चिटणीस तात्या लांडगे, संगमेश जेहुरे व वेणुगोपाल गाडी, सहचिटणीसपदी अजित बिराजदार, रामेश्वर विभूते यांची निवड करण्यात आली। तर सदस्य म्हणून श्रीनिवास दुद्याळ, राजकुमार माने, विजय थोरात, राजकुमार वाघमारे, रणजित जोशी, विजयकुमार राजापुरे, विजय साळवे, सचिन जाधव, विकास कस्तुरे, संदीप एरवडे, डॉक्टर समीर इनामदार, सलमान पिरजादे, विरल गायकवाड, रोहन नंदाने, मनोज हुलसुरे, विश्वभूषण लिमये, व्यंकटेश दोंता, मुजम्मिल शहानूरकर, रोहन श्रीराम, सुदर्शन भालेराव व अमोल साळुंखे यांची निवड करण्यात आली। तुम्हा सर्वांसाठी 10 पाऊल मागे घ्यायची माझी भूमिका राहिली आहे आणि या पुढील काळात आपल्या हितासाठी ती राहणार आहे। जे काही गोष्टी झाल्या, सभा झाली, त्या झालेल्या गोष्टी कायदेशीर जर लढावं लागेल तर आपल्याला तो लढा पण द्यावा लागणार आहे। सोबत ही गृहनिर्माणची आता प्रमुखजींनी सांगितल्याप्रमाणे ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे। मेडिक्लेम मुळे आपल्या सगळ्यांना फार मोठा फायदा झालेला आहे। आपल्या कुटुंबांना मोठा आधार आहे मेडिक्लेमचा। मित्रांनो, अध्यक्ष भविष्यात कोण होईल, काय होईल, त्याच्यापेक्षा मेडिकल योजना कायमस्वरूपी राहिली पाहिजे, चालू राहिली पाहिजे। वारंवार पिंपरकर सुद्धा मला सांगत आले, पूर्वी 10 वर्षापूर्वी तरीच ही आयडिया दिली होती। पुढे सुद्धा भविष्यात ही योजना कशी चालवायची, काय चालवायची याचं नियोजन या वर्षभरात करू आपण। भविष्यात तुम्ही जरी अध्यक्ष झालं तरी ती योजना अखंडपणे चालून ठेवायची आहे आपल्याला। त्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे। गृहनिर्माणचा जो विषय आहे, निधीचा विषय 15 दिवसात मार्गी लागेल। निवडणुकीची आचारसंहिता होण्यापूर्वी हा निधीचा विषय मार्गी लावायचा आपल्याला। लाभार्थी निश्चितीचा विषय आहे। आणखी काय